आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट तयार झालेला आहे. राजकीय वळण वेगळं लागलंय. प्रभाग क्रमांक 12ला महाधुरळाची 87वी बातमी अखेर खरी ठरलेली आहे. प्रभाग 12 मध्ये महायुतीचा उमेदवारच नव्हता शिवसेनेकडे. प्रभाग 12 क मध्ये अखेर अपक्ष उमेदवार अमृता सुशांत पवार यांना शिवसेना शिंदे गटानं पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलाय. ते आता पुरस्कृत उमेदवार म्हणून अमृता सुशांत पवार या मैदानात असतील. या प्रभाग क्रमांक 12 मध्ये क आणि ब मध्ये घोळ झाला आणि या घोळात क प्रभागात एकही उमेदवार महायुतीचा राहिला नाही. त्यामुळे अखेर शिवसेनेनं अमृता सुशांत पवार यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला. महायुतीची आत्ताच बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या क मधून संगीता रमेश पवार यांनी अर्ज भरला होता, पण त्यांनी तो मागे घेतला आणि ब मधून त्यांनी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे अचानक क मध्ये महायुतीचा उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे अखेर आज दिवसभर या संदर्भात चर्चा झाली. कालपासून ही चर्चा सुरू होती कोणाला पुरस्कृत करायचं आणि अखेर कालच ठरल्याप्रमाणे अमृता सुशांत पवार यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी महायुतीच्या विविध नेत्यांशी चर्चा केली, बैठक घेतली आणि अखेर अमृता पवार यांनाच पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान प्रभाग 4 मधून राष्ट्रवादीने उमेदवारी मागे घेतली. तिथं शुभांगी भोसले या शिवसेनेचे उमेदवार कायम राहिले आणि त्या बदल्यात आता कोल्हापूर विविध मतदारसंघातील काही महायुतीनं उमेदवारांची अदलाबदल केलेली आहे. आता प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेसच्या अनुराधा मुळीक विरुद्ध शिवसेना पुरस्कृत अमृता पवार यांच्यात सरळ लढत होणार हे नक्की आहे. महाधुरळानं कालच या संदर्भात बातमी दिली होती की अमृता पवार यांनाच पुरस्कृत केलं जाईल आणि महाधुरळाची ही 87वी बातमी अखेर खरी ठरलेली आहे. बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरण्याचा जो विक्रम आहे तो अखेर महाधुरळाचा कायम राहिलेला आहे. 87वा अंदाज आता खरा ठरलेला आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.